नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आजच्या दिवसातली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागतोय. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये आघाडीची हवा की भाजपचा करिश्मा? हरियाणा राज्यामध्ये काँग्रेसचं कमबॅक की भाजपची हॅट्रिक? एक्झिट पोलमधून काँग्रेसला अच्छे दिन येण्याचं भाकीत करण्यात आलेलं आहे. मात्र निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. TV9 मराठीवर निकालाचं अचूक आणि वेगवान कव्हरेज तुम्ही पाहू शकणार आहात. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संदीप, या निवडणुकांकडे, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या या निवडणुकांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण साहजिकच महाराष्ट्र आणि झारखंड या आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होणार आहे. अगदी बरोबर आहे. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही निवडणुकांची लिटमस टेस्ट म्हणून खरं तर वृषाली या निवडणुकीकडे पाहिलं जातं आहे. अगदी 1.5 तासांनंतर पहिल्यांदा पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर EVM मशीन्समधली जी मतमोजणी आहे त्याला सुरुवात होईल. मी सध्या हरियाणामधल्या फरीदाबादमधल्या एका मतमोजणी केंद्रावर आहे. आपण ही थेट दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना. मोठा पोलीस बंदोबस्त हरियाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. संवेदनशील ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात आहे. आणि आत्ता पाहतोय आपण हे मतमोजणी केंद्रावरचे जे प्रतिनिधी आहेत, उमेदवारांचे प्रतिनिधी, ते सगळे आत जात आहेत. त्यांचे आय कार्ड्स चेक करूनच त्यांना आत सोडलं जात आहे. आणि अशा पद्धतीनं बॅरिकेटिंग देखील सगळ्या मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमधली मॅजिक फिगर जी आहे ती 46 आहे वृषाली. कारण दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. आणि लोकसभेला जसा परफॉर्मन्स होता काँग्रेस पक्षाचा, तो या निवडणुकीत राहणार का याकडे खरं तर लक्ष असणार आहे. हरियाणातले मुद्दे काही लक्षात घेतले तर शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यामुळे जाट समाजामध्ये एक प्रकारे नाराजी आहे भाजपबद्दलची. दुसरं कुस्तीपटूंचं जे आंदोलन आहे ते देखील मोठं गाजलेलं होतं ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात. त्यातच विनेश फोगाटपासून अगदी दिग्गजांना उमेदवारी दिलेली आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच राहुल गांधी, प्रियंका गांधी देखील या प्रचारामध्ये उतरलेले होते हरियाणामध्ये. जम्मू काश्मीरचा जर विचार केला तर काश्मीर खोऱ्यामध्ये भाजपचं जास्त काही वर्चस्व नाही आहे. मात्र जम्मूमध्ये त्यांचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे 46 आकडा कोण गाठणार हे साधारणतः 11:30-12 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती आघाडी जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये आहे उमर अब्दुल्लांसोबत. त्यामुळे तिथं काँग्रेस झेंडा फडकवणार का? कारण दोन्ही राज्यांमधल्या एक्झिट पोलमध्ये जर विचार केला वृषाली तर भाजपची पिछेहाट दाखवली जाते. त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात का? आणि त्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक होते. त्यामुळे नक्कीच संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. अवघ्या दीड तासांनंतर पहिला कल हाती येईल. मात्र राजकीय पक्षाचा जर विचार केला तर काँग्रेस, भाजप, आम आदमी पक्ष यांच्या सगळ्यांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे खरं तर. त्यामुळे बघावं लागेल मतदार राजा कुणाला नेमकं कौल देतो आणि मुख्यमंत्री नेमकं कुठल्या पक्षाचे दोन्ही राज्यांमध्ये होतात ते. नक्कीच. धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.